तर भावांनो, आज आपण तर डायरेक्ट ढगातच येऊन पोहोचलो. इकडे आपलं हेलिकॉप्टर तर डायरेक्ट वरही गेलं तर वरच अटकून राहिलं. तर ब्लॉक शॉट पर्यंत पास सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो आणि बहिणींनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर गांधीजी दोन माकडं आज वाशिमले असताना वाशिमलेच आज एका लग्नाचा शूट होता. त्यामुळे सामान त्याची जानू काढीन 360च्या स्पीडने वाशिमच्या गल्ल्या गुल्ल्या हिंडूर आपल्याला डायरेक्ट वटान लॉनवर आणलं. मग काय वटान लॉनवर आल्यानंतर वटान लॉनच्या पाठीमागेच ही पिक्चर टाईप बिल्डिंग बनवलेली आहे. ही फक्त बिल्डिंग आपण पिक्चरामध्येच पाहिली होती ना, आजी बिल्डिंग डायरेक्ट आपण साक्षात बघितली होती. ज्या कोणाला जर लग्न एंगेजमेंट करायची असेल तर त्यांनी एकदा या लोकेशनला अवश्य भेट द्या बरं का. बिल्डिंग बघून आपण डायरेक्ट लग्न मंडपामध्ये आलो. ती आपल्या कॅमेरा मंडळीत भेटलो. कॅमेरा मंडळीत आज लयच खुश दिसत होती. मी म्हणलं नवरदेवान मला हसायच्या गोळ्या दिल्या काय रे बा म्हणलं. सगळेच जण आज खुश दिसून राहिले. इकडे आपला श्यामाचा एवढा गोड हसत होता सोडूनच द्या. मग काय श्यामाचा हसणं पाहून आपल्याला कसं काम झालं. मग काय विठ्ठल जवळ आपण कॅमेरा घेतला आणि कॅमेरा घेऊन आपण डायरेक्ट गेटवरती आलो. गेटवरती आल्यानंतर नवरदेवाच्या एंट्रीचे आपल्याला 2-4 फोटो मारायचे होते. इकडे 2-4 नवरदेवाचे फोटो खेचले आणि इकडे नवरदेवाचा डान्स चालू झाला. यांचा डान्स बघितला आणि इकडे कॅमेरावाले भैया असे उभे होते की इकडे आले ना तर तिकडे आले ना, डायरेक्ट एका जागीच उभे होते बरं. इकडे नवरदेवाची मंडपामध्ये एंट्री होऊन गेली. इकडे भटजींचा अजून स्वास्तिक काढायचा बाकीच राहिलेला होता. आणि इकडे मंडपामध्ये एवढी मोठी एलईडी स्क्रीन लावलेली होती. त्या स्क्रीनवरती आपल्या टीमने काढलेला एंगेजमेंटचा शूट दाखवून चालू होता. मग काय नवरी नवरदेवाची डायरेक्ट ढगामध्ये एंट्री झाली. त्या ढगाची फिलिंग घेत आपण पण ढगातच गेलतो बरं. जसं आपलं हेलिकॉप्टर वर उडवलं तसं डायरेक्ट हवेतच अटकून बसलं होतं का, कारण की हेलिकॉप्टर चालवणारे ड्रायव्हर तर डायरेक्ट हे मामाच होते बरं. श्यामा को थोडीशी प्यास लगी थी इसलिए हम श्यामा को डायरेक्ट पाणी पिणे के लिए लेके आए. श्यामाने डायरेक्ट गटागट 2-3 गिलास पाणी पिला नाही. इकडे फटाफट आपण नवरी नवरदेवाला लग्न लावण्यासाठी आलो. मग काय नवरी नवरदेवाने एका गळ्यामध्ये हार टाकून डायरेक्ट लग्न लागलं. नवरी नवरदेवाला लग्न लागलं. आपण फुकटचं कुठे सोडत नसतो. त्यासाठी आपण जेवण करण्यासाठी निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू असेच ब्लॉग बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ.